मालवणमधील राजकोट इथं असलेल्या किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याची काल पडझड झाल्यानंतर आता या संदर्भात कार्यवाहीला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो या किल्ल्याच्या ठिकाणी आता फॉरेन्सिक लॅबची टीम आहे ती दाखल झालेली आहे। त्याचबरोबर PWDचे अधिकारी देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्याकडून या सगळ्या पुतळा परिसराची पाहणी जी आहे ती केली जाणार आहे। खरं तर आपण बघितलं तर काल दुपारी हा सगळा पुतळ्याची पडझड झाल्यानंतर जे काही साहित्य होतं ते एकत्रितरित्या बांधून या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। नौदलाचे अधिकारी देखील काही वेळात या ठिकाणी येणार असल्याचं सांगितलं जातं। त्यांच्याकडून देखील ही सगळी पाहणी आहे ती केली जाणार आहे आणि त्यातपूर्वी आपण बघतोय फॉरेन्सिकचे जी काही टीम आहे ती या ठिकाणी आलेली आहे आणि त्यांच्याकडून आता ही सगळी पाहणी जी आहे ती केली जाते। आपल्या सगळ्या साहित्यासह या ठिकाणी ही टीम आहे ती आलेली 5 ते 6 अधिकाऱ्यांची टीम जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्याकडून ही सगळी पाहणी केली जाते। हा सगळा परिसर जो आहे या सगळ्या पाहणी दरम्यान किल्ल्याचा सगळा परिसर जो आहे तो पूर्णतः बॅन करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी माध्यमांना देखील जायला आता बंदी आहे ती घालण्यात आलेली आहे आणि एकूणच आपण बघतोय की कशा पद्धतीने आता या सगळ्याच्या पुढच्या कारवाईला सुरुवात झालेली आहे। खरं तर हा सगळा पुतळ्याची पडझड झाल्यानंतर 2 जणांवर गुन्हा देखील दाखल झालेला आहे। त्यांच्या शोधासाठी पथकं देखील पोलिसांकडून तैनात करण्यात आलेली आहेत। एका बाजूला ही सगळी कारवाई सुरू असताना दुसरीकडे या सगळ्याच्या नेमकी कारणं काय आहेत याचा देखील शोध आहे तो आता यंत्रणेकडून घेतला जातोय आणि म्हणूनच आपण बघतोय नौदलाचे अधिकारी या ठिकाणी येण्याआधी फॉरेन्सिकची टीम देखील या ठिकाणी आलेली आहे आणि त्यांच्याकडून या सगळ्या घटनास्थळाची पाहणी देखील आता केली जात असल्याचं पाहायला मिळतंय। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, मालवण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।